तुम्ही कधी कोणाचं भांडण पाहिलंय? रस्त्यावर गाडी घासली तरी लोक म्हणतात, "ते ओळखी आहेत माझ्या, थेट आमदाराला फोन करतो" वगैरे वगैरे, किंवा "आमचे दादा निवडून आलेत, अख्खं मंत्रालय हलवून टाकते." आपल्याला वाटतं की ही जी विधानसभेतली किंवा लोकसभेतली माणसं आहेत तीच सगळ्यात भारी आहेत. पण खरं सांगू का, तुमच्या घरासमोरच्या मॅनहोलचं झाकण चोरीला गेलं असेल आणि तुम्ही चुकून त्यात पडलात, तर तुम्हाला वाचवायला किंवा ते झाकण लावायला ते मंत्रालय येणार नाही. तिथं कामाला येतो तो म्हणजे तुमच्या वॉर्डचा नगरसेवक. आज आपण हेच बघणार आहोत की हे कॉर्पोरेटर्स किंवा नगरसेवक तुमच्या आयुष्यासाठी आमदारापेक्षा सुद्धा कसे जास्त पॉवरफुल आहेत. चला तर मग या गल्लीतल्या राजकारणाचं नागरिक शास्त्र समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदाराचं काम आणि नगरसेवकाची ग्राउंड रियालिटी. बघा, फरक समजून घेऊया. आमदार साहेब मुंबईत जाऊन बसतात. ते कायदे बनवतात, जसं की नवीन शिक्षण धोरण ते कसं असलं पाहिजे किंवा राज्याचं बजेट कसं असलं पाहिजे. त्यांचं लक्ष मोठ्या कॅनव्हसवरती असतं. पण तुमची खरी लढाई कोणाशी असते? पुण्यात असाल तर सकाळी 6 वाजता पाणी येणार होतं, अजून का आलं नाही या प्रश्नाशी. मुंबईत असाल तर पावसात हिंदमाता किंवा अंधेरी सबवेत का तुंबला या प्रश्नाशी. नाशिकमध्ये असाल तर आमच्या कॉलनीतले दिवे का बंद आहेत याच्याशी. नागपूरचे असाल तर ऑरेंज मेट्रो झाली पण आमच्या गल्लीतले सिमेंट रोडचं काम अजून अर्धवट का आहे या प्रश्नाशी. हे सगळे प्रश्न आमदाराचे नाहीत. हे अधिकार आहेत महानगरपालिकेचे. आणि या महानगरपालिकेचा, ज्याला आपण सीईओ कदाचित म्हणू शकतो, तो असतो तुमच्या वॉर्डचा नगरसेवक. महानगरपालिकेचं बजेट किती असतं माहिती आहे? मुंबई महानगरपालिकेचं या वर्षीचं बजेट 70,000 कोटींच्या वर होतं. हे बजेट काही छोट्या राज्यांपेक्षाही मोठं आहे. आणि या पैशांच्या वाटपावर तुमच्या नगरसेवकांची सही चालते. आता सांगा, पॉवर जास्त कोणाकडे? आपल्याला काय सवय आहे की अरे ते आमचे नगरसेवक आहेत ना, ते पोरांच्या शाळेचं ऍडमिशन करून देतात. कोणाला पोलीस चौकीतून सोडवायचं असेल तर जातात, कोणाचं लग्न करायचं असेल तर बुके घेऊन हजर होतात. अहो, हे त्यांचं काम नाहीये. हे तर तुमच्या प्रेमापोटी किंवा पुढच्या मिळणाऱ्या मतापोटी करतायत. त्याचं खरं काम आहे वॉर्ड समितीमध्ये बसून. वॉर्ड समिती म्हणजे काय? तर तुमच्या वॉर्डचा एक छोटं मंत्रिमंडळ, जिथं तुमचा नगरसेवक महापालिका आयुक्तांच्या कानपिचक्या घेऊ शकतो. माझ्या वॉर्डातला कचरा डेपो का हलवला गेला नाही, फॉगिंग मशीन का येत नाहीये, हे विचारायची ताकद त्यांच्याकडे असते. त्यांनी जर महानगरपालिकेत गोंधळ घातला तर अधिकाऱ्यांना पळताभुई थोडी होते, म्हणून त्यांना वॉर्डाचा मुख्यमंत्री म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतकं महत्त्वाचं काम असतं. चला जरा शहरांच्या हिशोबात बोलूयात. म्हणजे मुंबई बघा, पाऊस पडला की ट्विटरवर बीएमसीला शिव्या घालणारे लाखो असतात. पण तुम्ही कधी नगरसेवकाला विचारलंय का की माझ्या वॉर्डातले नाले साफ करण्यासाठी किती बजेट आलं होतं आणि ते कुठे गेलंय? तुमच्या वॉर्डातल्या कोस्टल रोडच्या कामापेक्षा तुमच्या घराखालचं तुंबलेलं गटार तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर? आता पुण्याचं बघूयात. पुण्यात अमुक एक चौक किंवा तमुक एक कट्टा, इथं बसून राजकारण चालतं. पण पुण्यातल्या पेठांमध्ये किंवा उपनगरांमध्ये जो कचऱ्याचा प्रश्न आहे किंवा सार्वजनिक बागांची अवस्था आहे, त्याला नगरसेवक जेवढा निधी खेचून आणू शकतो तेवढा कदाचित आमदारही आणू शकतो. नाशिक आणि नागपूरमध्ये देखील स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे रस्ते खोदले जात आहेत, त्या कामाचा दर्जा तपासणं हे तुमच्या नगरसेवकाचं काम आहे. जर या रस्त्यांचं काम खराब झालं तर तुम्ही आमदाराच्या बंगल्याबाहेर उपोषणाला बसणार आहात का? तर नाही. तुम्ही नगरसेवकाच्या कॉलरला, म्हणजे अर्थात लोकशाहीच्या मार्गाने त्याच्या कॉलरला धरू शकता आणि तो तुमच्या सोसायटीच्या आजूबाजूलाच राहत असतो, त्याच्यामुळे तो तुम्हाला उत्तर देणं बांधील आहे. नगरसेवक पॉवरफुल होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अकाउंटेबिलिटी, जबाबदारी. तुम्ही आमदाराला सहजासहजी भेटू शकत नाही, पण नगरसेवकाला सकाळी दूध आणायला गेला तरी गाठू शकतो. ही जी ॲक्सेसिबिलिटी आहे, उपलब्धता आहे, ती त्याची खरी ताकद आहे. त्यामुळे मुद्दा खरं तर खूप साधा आहे. आमदार राज्याची दिशा ठरवतो, पण नगरसेवक तुमच्या घराची दशा ठरवतो. त्यामुळे पुढच्या वेळीस नगरसेवक जर दारात आला तर त्यांना हे विचारा की मागच्या 5 वर्षात किंवा येणाऱ्या 5 वर्षासाठी तुम्ही वॉर्ड कमिटीमध्ये किती प्रश्न मांडणार आहात, तुमचा काय प्लॅन आहे, वॉर्डच्या निधीचा हिशोब आम्हाला कुठे बघायला मिळेल, किंवा माझ्या जवळच्या बागेची अशी अवस्था का झालेली आहे. असे प्रश्न आपण त्यांना नक्की विचारू शकतो. त्यामुळे जागरूक व्हा. तुमच्या वॉर्डचा विकास हा तुमच्या शहराचा विकास आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. जिथे रोज लोक कचरा आणि पार्किंगवरनं भांडतात, त्यांना कळू द्या की नक्की दात कुणाकडे मागायचे आहे. नागरिक शास्त्राला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. जय हिंद.